मला चेन पडत नाही. सकाळचं मी उठलो का उठल्याबरोबर बागेत येणार, पहिले सगळी चक्कर राऊंड मारणार. कामावरून आलो का इथं आल्यानंतर पूर्ण बागेमध्ये परत चक्कर मारणार सगळी. आणि ह्या महिन्यात काय आलं, मी आजारी पडलो. कधी घडली? 1.5 महिना झाला. फवारा चालू हा, इथेच फवारा घेत होतो. म्हणजे ते पिस्टनच्या मागले ते रोड जॉईंट रोड याचा, म्हणजे ट्रॅक्टरचा पिस्टन होता का? हा उडाल तर ते कुठं असं नीट तोंडा बसला. हे सगळे ना क्लिपा टाकून हे हाड परत वर घेऊन जोडल्यात. नाही ते सगळं आतमध्ये गेलेलं होतं. ऑपरेशन आहे तेवढ्या जागेत. जगणं हा विषय नव्हता. 1.5 महिना घराच्या बाहेर नाही आलो. 1.5 महिना म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. हा. माणसं 6 महिने रिकवर नाही होत. नाही होत. मृत्यूच्या दारातून तुम्ही परत आले आणि परत लढायला परत उभे राहिले. हे जादू नाही, ही झाडांचीच कृपा आहे सगळी. तुमचं जे प्रेम आहे ना शेतीवरचं, नाही तर एवढा लवकर माणूस रिकवर नाही होत. कोणीच विश्वास ठेवू शकत नाही तुमच्या 32 टाके पडलेले आणि एवढे 6 ऑपरेशन. प्रेम, झाडांचं प्रेम, पिकाचं प्रेम किती पॉवरफुल असतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. कुणी जर म्हणत असेल ना तर एखादा 1.5 महिन्यात एवढी रिकव्हरी होती, मला ते सिद्ध करून द्यावं. जखम बरी व्हायला 20 दिवस लागत आहे. प्रेम करावं ना, असं करावं. तुमच्यावर नसू द्या, मी कमी असू द्या, पण इकडं भरपूर माझ्यावर नाही, पोरावर नाही एवढा. एवढं याच्यावर प्रेम आहे. थोडं बोलता लागलं ना, पहिले म्हणले बाग कसा आहे. हा, मला विचारलं त्याच्या माग जा त्याच्या माग फवारणी. मी आतापर्यंत झाडांचं प्रेम पाहिलं, गाईचं प्रेम पाहिलं, मातीचं प्रेम पाहिलं या, परंतु तुमचा हा जो अनुभव आहे हा खरोखर अलौकिक अनुभव आहे. म्हणजे एक झाडाचं प्रेम शेतकऱ्याला काय देऊ शकतं याचं हे उदाहरण आहे.